नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं नवीन लाईफ टाईम हाय टच केला, जवळपास 24,600च्या आसपासचा. ओपनिंग त्याचं फ्लॅट झालेलं कन्सॉलिडेशन रेंजमध्ये. गेले कित्येक दिवस निफ्टीची जी रेंज होती 24,200 आणि 24,400 त्याच रेंजमध्ये ओपन झालेलं. पण सडनली जवळपास 10 साडे 10 11 नंतरनं मार्केटला एक शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर झाली. एक बाईंग मार्केटला बास्केट बाईंग क्रिएट झालं आणि सडनली निफ्टी जो आहे तो 15-20 मिनिटांमध्ये 24,350वरून 24,600पर्यंत जाऊन पोहोचला, एकदम 15 ते 20 मिनिटांमध्ये. हा बास्केट बाईंगचा प्रभाव होता. बास्केट बाईंगचा प्रभाव मी यासाठी म्हणेन की सडनली सगळ्या स्टॉक्स जे होते निफ्टीचे हेवीवेट्स, रिलायन्स, TCS, इन्फोसिस, HDFC बँक हे वाढायला सुरुवात झाली. हे सगळे शेअर्स एकदम सडनली वाढायला सुरुवात झाली आणि बँक निफ्टी जी मायनसमध्ये होती ती जवळपास 500 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये गेली आणि त्याचा प्रभाव निफ्टीवर जास्त झाला. कारण निफ्टीचे परफॉर्मिंग सेक्टर IT जे काल सुरुवात झाली रिझल्ट याला, TCSचे रिझल्ट्स काल आपण व्हिडिओमध्ये भेटले, चांगले आलेले आणि त्याचा प्रभावानं TCS आज जवळपास 6% वर गेला आणि त्याचा इम्पॅक्ट आणि बँक निफ्टीचा समहाऊ आलेला इम्पॅक्ट, त्यामुळे निफ्टी जो आहे तो नवीन लाईफ टाईम हाय टच केला आणि जी कन्सॉलिडेशन रेंज होती त्याच्या बाहेर ब्रेकआउट देऊन बंद झाला. आजच्या या मूवचं हे रिझन होतं की सडनली बँकिंग स्टॉक्स वाढायला झाले बास्केट बाईंग आल्यामुळं. रिलायन्स आणि ऑल बँक्स आणि IT सकाळपासून प्लस होतं, TCSचे रिझल्ट चांगले आल्यामुळं आणि IT सेक्टरमध्ये सुद्धा बास्केट बाईंग आलं FISकडून, कारण जवळपास 4,000 करोडचे FISने बाईंग केले आज आणि त्याच्या प्रभावाने निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय टच केला आणि एक शॉर्ट कवरिंग रॅली आणि बऱ्याच दिवसाच्या कन्सॉलिडेशन नंतर आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला. मग ओव्हरऑल सेशन चांगला राहिला. FISने जसं म्हटलं 4,000 करोडची खरेदी केली. DISने प्रॉफिट बुकिंग करणं पसंत केले 1,651 करोडचं. रिझल्ट सेशन सुरू आहे. जसे जसे मोठ्या कंपन्यांचे हेवीवेटचे रिझल्ट्स येतील मी सांगत जाईल. इन्फ्लेशनची आकडेवारी आत्ता आल्या. CPI 5.8ला आहे. ते थोडंसं मार्केटसाठी काळजी करण्याचं आहे, थोडंसं निगेटिव्ह आहे मायनर, कारण व्याजदर कट होणार नाहीत. ऑलरेडी RBI गव्हर्नरनी सांगितले की व्याजदर लवकर कट होणार नाहीत, कारण इन्फ्लेशन अजूनही 4% जे RBIचं टार्गेट आहे त्याच्या खूप वरती 5% आणि त्याच्याही अभाव 5.08ला आहे. त्यामुळे इन्फ्लेशन थोडंसं रेनी सीझन आहे त्यामुळं वाढलेलं आहे. रेनी सीझनमध्ये बरेच वाहतूक ठप्प होते, कधी काही प्रॉब्लेम होतात, त्यामुळे ह्याचा इम्पॅक्टनुसार थोडंसं मार्केटवर कॉशियस राहणं निगेटिव्ह राहू शकतं. पण मार्केटमध्ये बाईंग आहे DISचं प्लस FISचं, त्यामुळे ते सपोर्ट करत राहतं. इंडेक्सवर गेला. CPIची आकडेवारी आत्ता आले त्यामुळे बघणं गरजेचं आहे. ओव्हरऑल ते बँकिंगसाठी सेक्टरसाठी थोडंसं निगेटिव्ह मानलं जातं, कारण व्याजदर हाय राहिले तर बँकांच्या मार्जिनवर प्रेशर येत राहतात. त्यामुळे ओव्हरऑल CPI फक्त एक निगेटिव्ह गोष्ट आज घडली, जो 5% वाढून आलेलं आहे, 5%वर आलेलं आहे. सोमवार सेशनसाठी ट्रेड करायचं झालं असेल एव्हा नेक्स्ट वीकसाठी मार्केटनं ब्रेकआउट दिला, त्यामुळे बाय ऑन डीप आहे. जोपर्यंत निफ्टी 24,500च्या अभाव आहे, हायर टार्गेट्स जे आहेत निफ्टीला, रेजिस्टन्स झोन दिसतो तो 24,600 ते 700 पर्यंत निफ्टी ह्या ब्रेकआउटमध्ये जाऊ शकतं असं वाटतं. त्यामुळे निफ्टीची पॉसिबल टार्गेट सोमवारसाठी का एव्हा नेक्स्ट वीकसाठी म्हणू शकता. 24,500च्या अभाव मेंटेन राहिला तर 24,600 ते 700पर्यंत जाऊ शकतं. 24,600-601 रेजिस्टन्स झोन ठरेल. लोअर लेवलला जोपर्यंत निफ्टी आता 24,400च्या खाली येणार नाही तोपर्यंत फर्दर डिक्लाईन येणार नाही. त्यामुळे बाय ऑन डीपमध्ये क्लिअर कट लेवल आहे. 24,400च्या स्टॉप लॉसनं बायस बसू शकता. 24,600 ते 700पर्यंत निफ्टी निश्चित जाईल असं वाटतं. बँक निफ्टीमध्ये सेम रेंज आहे 52,000. लोअर लेवलला सपोर्ट आहे, हायर लेवलला 52,500 एक रेजिस्टन्स आणि त्याच्यावरती गेला तर आजचा जो हाय आहे 52,700 तिथंपर्यंत जाऊ शकतं. फक्त बँकिंग सेक्टरनं क्लोजिंगला अंडर परफॉर्म केलं, त्यामुळे निफ्टी 24,600वरनं 24,500पर्यंत येऊन बंद झाला. बँक निफ्टीने एंटायर गेन 500 पॉईंटचे वाईपआउट करून एक फ्लॅट क्लोजिंग 8-10 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद दिलेला आहे. ओव्हरऑल डे पॉझिटिव्ह राहिला आणि बाय ऑन डीप स्ट्रॅटर्जी ज्या मागाशी लेवल सांगितलं त्यानुसार तुम्ही नेक्स्ट वीकमध्ये करू शकता. आज NSEमध्ये 923 शेअर्स वाढले, त्या बाजूला 13 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 34 शेअर्स वाढलेत, त्याच्या बाजूला 16 शेअर्स पडलेत. त्यामुळे NSEमध्ये प्रॉफिट बुकिंग झालं असं दिसतंय. डिक्लायनिंग शेअर जास्त आहेत. निफ्टीमध्ये मात्र हेवीवेट्स आणि बास्केट बाईंग झाल्यामुळे 34 शेअर्स तब्बल वाढून बंद झाले, तर निफ्टीसुद्धा लाईफ टाईम हाय टच करून बंद झाला आहे. सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा IT सेक्टर 4.5%ची तेजी बंद केली, त्याच्या जोरावर निफ्टी सेन्सेक्स पॉझिटिव्ह आहेत. त्याच्या पाठोपाठ FMCG आणि ऑइल सेक्टर मायनर पॉझिटिव्हमध्ये आहेत. ऑटो सेक्टरमध्ये मायनर डिक्लायनिंग झाली, बाकी अदर सेक्टर्स फ्लॅट क्लोज झाले, जसं बँक निफ्टी झाले. ग्लोबल मार्केटचा आढावा तसाही फारसा इम्पॅक्ट करत नाही आपल्याला, पण तरीही युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत.
डाऊ फ्युचर्स 60 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे ग्लोबल मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत आपल्या मार्केटसारखे. तर ग्लोबल पॉझिटिव्ह राहिले तर मला वाटतं नेक्स्ट वीक्समध्ये सुद्धा पॉझिटिव्ह राहील. आणि 24,400च्या स्टॉप लॉसनं निफ्टी बाय ऑन डिप करू शकता. बँक निफ्टी थोडंसं 52,51,700च्या स्टॉप लॉसनं बाय ऑन डिप करू शकता. तर बघूया मार्केट सोमवार आणि नेक्स्ट वीकमध्ये कसे बिहेव करतात. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा. माहितीला सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.